घरातले सगळे म्हणायला लागले की आज मस्तपैकी बाहेर जाऊन मस्त मोमोज खाऊया. तर मी म्हटलं बाहेर जाण्याची काय गरज आहे, मी घरच्या घरी मस्तपैकी पनीर चीज मोमोज बनवते. खाऊन सगळे खुश झाले आणि अक्षरशः आता बाहेरचे मोमोज विसरा आणि घरच्या घरीच बनवा टेस्टी असे पनीर चीज मोमोज. तर चला वेळ न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया टेम्पटिंग असे हे मोमोज. तिथे आपण थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, एक मोठा कांदा, एक ढोबळी मिरची घेतलेली आहे जी, आणि आवडीनुसार आपण ह्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि ह्याचे आपल्याला अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही जर मशीन तुमच्याकडे नसेल तर सुरीने सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. मस्तपैकी आपले सगळे पदार्थ कटिंग झालेले आहेत. आता कांद्याचा आणि भाज्यांचा कच्चापणा दूर करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाका आणि ही जी भाजी आहे ती 2 मिनटं व्यवस्थित अशी परतवून घ्या. 2 मिनटं तिला चांगली परतवल्यामुळे काय होईल, भाज्यांचा कच्चापणा दूर होईल. आता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता गॅस बंद करून टाकायचा आणि अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे जे मी किसून घेतलेलं आहे. किसलेलं पनीर ह्यामध्ये घालून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चम्मच भरून मी गरम मसाला पावडर आणि 1 चम्मच भरून मी पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 चम्मच भरून ग्रीन चिली सॉस आणि 1 चम्मच भरून रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चम्मच भरून शेजवान सॉसचा सुद्धा टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही, गॅस बंदच ठेवायचा. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण चटणी तयार करणार आहोत. पॅनमध्ये पाणी घालून त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, आलं, लसूण आणि 3 टमाटर घेतलेले, ज्यांना असे आडवे चिरून घेतलेले, जेणेकरून ते शिजल्यानंतर त्यांची साल अलगद निघेल. अशा पद्धतीने टमाटरची साल काढून घ्यायची आणि हे सगळे साहित्य आपलं थंड झालं की मस्तपैकी मिक्सरला वाटून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ घालून अर्धा चम्मच जिरे, चिमूटभर हिंग घालून घ्या आणि चवीनुसार मीठ घालून आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ. आपली चटणी झालेली आहे. आता हिला आपण थोडीशी तडका मारूया. तर पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि ही वाटलेली चटणी ह्यामध्ये घालून घ्यायची. चवदार अशी चटणी बनवण्यासाठी ह्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ वापरणार आहोत. 1 चम्मच सोया सॉस, व्हिनेगर आणि टॅमॅटो केचप वापरलेला आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हिला आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. जितकी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. चव घेऊन बघा, जर मीठ कमी असेल तर मीठसुद्धा टाकू शकता. आपली चटणी तयार झाली आहे. आता मोमोजसाठी आपण पीठ तयार करू. 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, पाव वाटी तेल घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे मिक्स झाले की 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आधी आपण हे पीठ मळणार आहोत आणि जर लागलं तर आपल्याला लागेल तसं पाणी आपण टाकून पीठ आपण मळून घेणार आहोत. अजिबात आपल्याला सैल असं पीठ मळायचं नाही, थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. पीठ तयार झालेलं आहे. परत एकदा थोडंसं तेल घ्यायचं हातावर आणि व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आणि ह्या पिठाला कमीत कमी 20 ते 25 मिनटं आपल्याला रेस्ट द्यायचे आणि त्याच्यानंतरच आपण मोमोज तयार करायला घेणार आहोत. पीठ तयार झालेलं आहे, भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपले चीज मोमोज असल्याकारणाने चीजसुद्धा मस्तपैकी किसून झालेलं आहे. आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा छोटासा आणि त्याची छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आणि ह्यामध्ये आपण आधी पनीर आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून चीज घालून घेणार आहोत आणि आपल्याला आवडेल ती डिझाईन आपण मोमोजची तयार करू शकतो. हल्ली ही डिझाईन खूपच प्रचलित आहे म्हणून मी ही वेणीची डिझाईन ह्या मोमोजला दिली. तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही मोमोजला देऊ शकता. मोमोज बनवायला मेहनत खूप असते, पण एकदा का आपल्याला ट्रिक समजली तर
मोमोज अगदी सोपे होतात आणि खायला एक नंबर लागतात. आता मी ही वेणीची डिझाईन केली, आणखी ही दुसरी एक डिझाईन केली. अशा हे मी 3 ते 4 प्रकारच्या डिझाईन ह्या मोमोजच्या केलेल्या आहेत. तुम्हाला आवडतील त्या डिझाईनचे मोमोज तुम्ही तयार करू शकता. जर तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या टाकून जर मोमोज बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मोमोज तयार करू शकता. येथे मी पनीर आणि चीज आणि अगदी थोड्याशाच भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला हव्या असतील त्या तुमच्या आवडीच्या भाज्या वापरून तुम्ही मोमोज तयार करू शकता. हेच मोमोज तुम्ही डायटिंगचे मोमोज सुद्धा बनवू शकता. मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करा आणि गव्हाच्या पिठाचे मोमोज तयार करा. चीज अजिबात वापरू नका जर तुम्ही डायटिंगचे मोमोज तयार करत असाल तर. आपले सगळे मोमोज तयार झालेले आहेत आणि आता ह्यांना वाफवायला ठेवूया. आपण 4 प्रकारच्या डिझाईन तयार केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या ह्या डिझाईन? मला तर खूप आवडल्या. आणि आता हे मोमोज आपण उकडवण्यासाठी ठेवणार आहोत. तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला जरा गरम होऊन द्यायचं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये आपण मोमोज ठेवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मोमोज ठेवून मोमोजला सुद्धा तेल ब्रशने लावून घेऊया. अशाच पद्धतीने इथे माझ्याकडं हे मोमोज उकडण्याचं भांडं आहे आणि त्यामुळे मी 3 लेअर ठेवलेले आहेत. 3 लेअर एकदम उकडवून होणार आहेत. बघू शकता 20 मिनटानंतर आपले मोमोज मस्त परफेक्ट झालेले आहेत. थोडेसे थंड झाले की अशा पद्धतीने मोमोज निघतात. जर मोमोज निघत नसतील तर काय करायचं? तर मोमोज निघत नसतील तर गरम असतानाच त्याच्यावर थंड पाण्याचा हबका मारायचा. अलगद मोमोज सुटतो. मोमोज माझे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पटकन मोमोज तयार करायला घ्या.